पुराचा धोका टळलाय। उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक मंदावली, मात्र धरणातून अद्यापही 95,000 क्युसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 1,26,000 तर वीर धरणातून 13,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। मात्र धरणात येणारी आवक मंदावल्याने येत्या काही दिवसात पूरसदृश्य परिस्थिती निवळणार असून महापुराचा धोका सद्यस्थितीत टळलाय। उजनी धरणामधली आवक ही मंदावली आहे। 95,000 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात येत असल्या कारणाने ती आवक मंदावल्या कारणाने पुढील काही दिवसामध्ये आलेला जो पूरसदृश्य परिस्थिती आहे ती निवळू शकते अशी एकंदरीत परिस्थिती आहे। सध्या भीमा नदी पात्रात उजनी धरणातून 1,26,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे। तसेच वीर धरणातून फक्त 13,000 क्युसेकचा विसर्ग सोडला असल्या कारणाने सध्या स्थितीमध्ये जवळजवळ 1.5 लाख क्युसेकचा विसर्ग आहे। ते आलेलं पाणी पुढे जाईपर्यंत पंढरपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती राहू शकते। मात्र आत्ताची परिस्थिती जी आहे भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे आणि इतर ठिकाणीही जे उजनीच्या वरती जे धरण आहेत त्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्या कारणाने तेथून आवक मंदावली आहे। त्यामुळं जी पूरसदृश्य परिस्थिती आहे ती निवळू शकते आणि जो महापुराचा धोका वाटत होता तो तरी सद्य परिस्थितीमध्ये थांबला आहे किंवा टळला आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। दुसरीकडे नाशिक शहरात पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली। गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आलाय। त्यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरलाय। मात्र या पुराच्या पाण्यात गोदा काठावर मोठमोठे दगड वाहून आल्यानं प्रशासनाकडून हे दगड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। 2 दिवस नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी किती वेगानं धावत होतं, किती वेगानं बाहेर पडत होतं त्याची प्रचिती देणारं दृश्य सध्या गोदा तीरावरती आपल्याला पाहायला मिळते। आता मी नाशिकच्या रामकुंडावरती आहे आणि रामकुंडावर आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा प्रकारचे मोठे मोठे दगड जे आहे त्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये वाहून आलेले आहे आणि हे दगड जे आहे ते नेमके कुठल्या भागातून आले आपण नदीच्या पात्राच्या आतमध्ये जरी बघितलं तरी देखील आपल्याला अशा पद्धतीनं जवळपास 10-10 किलोचे 20-20 किलोचे आणि काही 1-1 टनापर्यंतचे दगड जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे याच गोदा तीरावरती स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं सुशोभीकरणाचं काम जे आहे ते देखील अशा पद्धतीनं तुटून पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांकडून आता गोदावरीचा हा सगळा भाग जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। मात्र गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात दगड जे आहे ते वाहून आलेलं आहे। आजवर अनेक पूर नाशिककरांनी बघितले, मात्र नाशिककरांनी आजवर बघितलेल्या पुरामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचे मोठे दगड जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्याची ही सगळी आपण दृश्य बघू शकतो। आता हे दगड जे आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडनं उचलले जात आहे। JCBच्या माध्यमातून हे दगड जे आहे ते हटवून दुसरीकडे नेले जात आहे। अशा प्रकारची परिस्थिती सध्या नाशिकच्या गोदा तीरावरती पाहायला मिळते। स्मार्ट सिटीचं काम या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्या दरम्यान खोदकाम केलेलं असावं आणि त्यातून ही दगड जी आहे ती या नदीपात्रामध्ये वाहून आल्याचं बोललं जातं। मात्र पाण्याचा प्रवाह किती वेगवान होता, कारण या ठिकाणी दगड आलेले आहेत ज्या ठिकाणी आता आपण आहोत त्या ठिकाणून साधारणतः 500 ते 1000 मीटर अंतरावरती हे खोदकाम झालेलं होतं आणि त्या 1000 मीटर अंतरावरून हे सगळे दगड जे आहेत ते अशा पद्धतीनं या सगळ्या भागामध्ये वाहून आलेले आहे। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेकडनं युद्धपातळीवर हे दगड जे आहेत ते हटवण्याचं काम सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। मालेगावात गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत 22% वाढ झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे गिरणा नदी ओसंडून वाहू लागली आहे आणि धरणातील पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे। गिरणा धरणातील पाणी साठा जो आहे तो 37% गेला आणि या धरणातून मालेगाव जिल्ह्यातील काही गावांना पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ होत असल्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला।